रसिकजन हो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी साहित्यातील त्या मानाच्या साहित्यिकांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांना भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना सन 1961 साली झाली आणि सन 1965 पासून हा पुरस्कार दिला जाऊ लागला. मराठी भाषेला आजवर 4 वेळा हा मान लाभला आहे. चला तर मग कालानुक्रमानुसार या महान साहित्यिकांविषयी जाणून घेऊया. प्रथम वी.स. खांडेकर सन 1974. मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले साहित्यिक म्हणजे विष्णू सखाराम खांडेकर. त्यांना सन 1974 साली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांची सर्वात गाजलेली कादंबरी म्हणजे ययाती. महाभारतातील ययातीच्या गाथेला आधुनिक दृष्टिकोनातून मांडणारी ही कादंबरी मानवी वासना, नैतिकता आणि जीवन मूल्यांचा सखोल विचार मांडते. खांडेकरांनी कथा, कादंबरी, निबंध आणि लघुनिबंध अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये विपुल लेखन केले. मराठी कादंबरीला तात्विक आणि मानसशास्त्रीय उंची देण्याचे मोठे काम त्यांनी केले. दुसरे साहित्यिक वी.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज सन 1987. सन 1987 साली ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले दुसरे मराठी साहित्यिक म्हणजे वी.वा. शिरवाडकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणूनही ओळखतो. कुसुमाग्रज हे कवी, नाटककार आणि कथाकार होते. त्यांचा प्रसिद्ध कविता संग्रह विशाखा हा मराठी साहित्यातील मैलाचा दगड मानला जातो. त्यांच्या साहित्यामध्ये स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, मानवी मूल्ये आणि क्रांतिकारक विचार प्रकर्षाने दिसून येतात. मराठी रंगभूमीवरही त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. तिसरे साहित्यिक वि.दा. करंदीकर सन 2003. सन 2003 साली गोविंद विनायक करंदीकर अर्थात वि.दा. करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. वि.दा. करंदीकर हे आधुनिक मराठी कवितेचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. त्यांच्या कवितांमध्ये बौद्धिकता, प्रयोगशीलता आणि भाषेतील नवे प्रयोग दिसून येतात. त्यांचे मृदगंध, ध्रुपद यांसारख्या कविता संग्रह विशेष गाजले. बालसाहित्य, समीक्षण आणि अनुवाद क्षेत्रातही त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले आहे. चौथे साहित्यकार भालचंद्र नेमाडे सन 2014. सन 2014 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे चौथे मराठी साहित्यिक म्हणजे भालचंद्र नेमाडे. त्यांची कोसला ही कादंबरी मराठी साहित्यातील अत्यंत प्रभावी आणि क्रांतिकारक कादंबरी मानली जाते. नेमाडे यांनी देशीवादाची संकल्पना मांडली आणि भारतीय भाषांतील साहित्याला स्वतंत्र ओळख मिळावी यासाठी सातत्याने विचार मांडले. त्यांच्या लेखनात ग्रामीण वास्तव, सांस्कृतिक ओळख आणि भाषिक अस्मिता यांचा ठसा उमटलेला दिसतो. मित्रहो, मराठी भाषेला आजवर 4 वेळा ज्ञानपीठ पुरस्कार लाभला आहे. वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज, वि.दा. करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या 4 साहित्यिकांनी मराठी साहित्य समृद्ध केले आणि जागतिक स्तरावर पोहोचवले. जर तुम्हाला अशीच साहित्य विषयक माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या वाहिनीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू लवकरच. तोवर धन्यवाद.